तो प्रत्येक व्यक्ती अंबानी व्हायचेच स्वप्न बघतोय. हो. प्रत्येकाला असं वाटतं आपण खूप पैसेवाले व्हायचं. दिवसाचं 1 कोटी रुपये कमाई केली आपण आणि 700 जन्म घेतले तेव्हा जाऊन आपण अंबानीची बरोबरी करू शकतो. रत्न घातल्यावरती आपण पैसेवाले होतो. तर तुम्ही मला सांगा की रत्न घालून लक्ष्मीवान कसं व्हायचं? त्यातले 90% दुःख पैशांनीच नष्ट होऊन जातं. काही लोक असे असतात की त्यांना कोणताही खडा घातला तर त्यांना इफेक्टच येत नाही. शेअर मार्केट म्हणजे छलावा आहे. जिथं लालच येतोय खूप पैसे वाढायचा तो छलावा आहे. इतक्या बारीक अक्षर मध्ये ते काय काय लिहून ठेवतात. करेक्ट. मार्केट इज सब्जेक्टेड इन काहीतरी असतं ते बरोबर आहे. आणि ते सांगतात की तुम्ही वाचले नाही, तुमची चुकी आहे. तर नाही, तो नुकसान कव्हर करने के लिए थोड़ा सा खेल लेता हूँ. मी म्हटलं कान पट्यात देऊ का. पण काही खडे जे असतात ना ते खूप स्वस्त असतात. जसं मी आता सांगितलं टायगर. एखादा व्यक्ती खूप घाबरट असतो, त्याला 100 रुपयाचे टायगर गळ्यात घालतो. 40 किलोचा माणूस आहे ना, पैलवान होऊन जातो. तुम्हाला जितके पैलवान लोक दिसत आहे ना, बॉडी बिल्डर पैलवान, हे सगळे घाबरट असतात. 50% याच्यात फक्त भीतीपोटी व्यायाम करतात. आणि जितके पैलवान लोक आहे 50 ते 60 मध्येच मेले. ज्याला नाही सूट होते आम्ही स्वतः म्हणून देतो, तू बाबा रे कोणताच खडा घालू नको, तू रत्नासाठी बनलेला नाही. काही लोक असे असतात की ते रत्नासाठी बनलेले नसतात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आजचा जो पॉडकास्ट होणार आहे तो रत्नांवर होणार आहे. रत्न का घालायचे, रत्न घालायचं किती इम्पॉर्टन्स आहे लाईफमध्ये, ते घातलेच पाहिजेत का, रत्न घातल्यानंतर लाईफमध्ये काय चेंजेस होतात. परत आजकाल ट्रेंडिंगला चाललेत त्या गोष्टी. इंस्टाग्राम, यूट्यूब सर्व ठिकाणी तुम्हाला रत्न सजेस्ट करतात. तर ते का सजेस्ट करतात, ते घातल्यानंतर आयुष्यात बदल कसे होतात, हे जाणून घेऊया आजच्या पॉडकास्टमध्ये. आजच्या पॉडकास्टचे जे गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे ॲस्ट्रॉलॉजर दुर्गा दत्त शर्मा. नमस्कार दादा. नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. तर सर्वात आधी एक शॉर्ट इंट्रोडक्शन आपलं ऑडियन्सला करून द्या. नमस्कार, मी पंडित दुर्गा दत्त मनोहर शर्मा, सिद्धेश्वर गणपती मंदिर धुळे, महाराष्ट्रामध्ये धुळे नामक नगरी, तिथं असतो आम्ही. आणि गणपती बाप्पांच्या चरणी नेहमी नतमस्तक. सिद्धेश्वर महागणपतींची सेवेत 5 पिढींपासून अविरत सेवा चालू आहे आणि बाप्पांनी आताही पायीशी ठेवलं आहे, ही त्यांची कृपा आमच्यावर. आज महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहे, रत्नशास्त्र. तो प्रत्येक व्यक्ती अंबानी व्हायचेच स्वप्न बघतोय. हो. प्रत्येकाला असं वाटतं आपण खूप पैसेवाले व्हायचं. आता अंबानी व्हायचं आहे तर जन्मोजन्माची पुण्य लागतात. हो. एक दिवसात माणूस अंबानी होत नाही. मगाशी मी एकाचं काही इंटरव्ह्यू पाहिलं, त्यांनी सांगितलं की दिवसाचं 1 कोटी रुपये कमाई केली आपण हां. आणि 700 जन्म घेतले तेव्हा जाऊन आपण अंबानीची बरोबरी करू हां. शकतो. ओके. पण त्यांनी काय 700 जन्म घेतले का? त्यांनी तर नाही. एकच जन्मात केलं ना. हां. तर याच्यासाठी 700 जन्म घेण्याची आवश्यकता नसते. हम्म. एक चांगला सद्गुरू, एक चाणक्य पाहिजे, तर माणूस अभेद्यगडही जिंकून घेतो. तर बरोबर. ती चाणक्य नीती शास्त्र पहिल्यापासून म्हणतो. महाराजांचे पण गुरु होते. आणि या जगामध्ये जो कोणी व्यक्ती आला आहे आणि त्यांनी गुरुचरणी सेवा उपासना केली आहे, मग त्याला योग्य मार्ग भेटत असतो. हां. आता हा मार्ग भेटणे खूप मोलाचा. कोणाला सद्गुरू चांगले भेटले तर ते सुचवतात की तुम्ही हे घाला, तुम्ही ही देवाची उपासना करावी. मागच्या जन्मी तुमच्याकडनं अमुक प्रकारचे पाप घडलेत, ही तुमची कुंडली सांगते, तर तुम्ही अमुक प्रकारचे पुण्य करावे. त्याच्याने तुमचे भाग्य उदय होतील. आणि भाग्य उदय झाले ना तर 700 जन्म घ्यावे लागत नाही अंबानी व्हायला. करेक्ट. एकच जन्मात अंबानी होतो माणूस. आणि प्रत्येकाला श्रीमंतच व्हायचं आहे. मूळ प्रत्येक व्यक्तीला एकच 5-6 गोष्टी आहेत, त्याच पाहिजे. एक, प्रेम, संपत्ती, मान सन्मान, पदप्रतिष्ठा, आरोग्य, बरोबर. चांगली संतती. याच्या व्यतिरिक्त कोणी काही प्रश्न विचारलाय का ज्योतिषवाल्यांना? नाही. आहेच नाही. याच्या व्यतिरिक्त प्रश्नच नाही.
आणि जगातले 90% दुःख पैशांनीच नष्ट होऊन जातात. हम्म. किती टक्के दुःख? 90%. मग कितीही मोठा आजार तुम्हाला लागून गेला ना, हम्म. तुम्हाला टेन्शन येत नाही हम्म. की ठीक आहे आता कॅन्सर झालं, बघून घेऊ, पैसे आहे ना, चांगल्या हॉस्पिटलला जाऊयात. हम्म. तर मूल बेसिक काय आहे की हे आपल्याला उपलब्धी कशी भेटेल, हा. हाऊ कॅन वी अचीव द टार्गेट हा. व्हॉट वी आर किपिंग इन अ माइंड. तर आपल्या माइंडमध्ये प्रत्येक व्यक्तीचा एक टार्गेट असतो की मला रेंज रोवर घ्यायची आहे, मला अमुक गाडी घ्यायची आहे, मला अमुक सेलिब्रिटी व्हायचं आहे. तर ते ग्रह त्या व्यक्तीच्या कुंडलीत आहे का? हा. ओके. अच्छा, त्या हिशोबाने. आणि आजची होड अशी लागली ना, राजस काय नाव? सागर. सागर. आजची होड अशी लागली ना सागर, प्रत्येकाला असं वाटतं मी अंबानीच व्हायला पाहिजे. हम्म. आणि त्याच्यासाठी किती शॉर्टकट भेटेल हम्म. ते शोधत असतात. हो. प्रत्येक व्यक्ती रत्न विकण्याच्या मागे लागलाय. खडे विका आणि पैसे कमवा. हम्म. आणि प्रत्येक व्यक्ती जो ऐकतोय त्यालाही असं वाटतं की आपण कोणता खडा घालून घ्यायचं की चांगला होऊन जाईल. काही लोक असे असतात की त्यांना कोणताही खडा घातला तर त्यांना इफेक्टच येत नाही. अच्छा, असं का? इट्स ऑफ नो यूज. हा. त्यांच्या कुंडलीत तसे योग असतात की त्यांना बदाम चांगले असतात. बदाम वाईट असतात का? नाही. पण एखाद्या व्यक्तीला आपण बदाम खाऊ घातले ना तर त्याला पॉटी होते, लूज मोशन. लूज मोशन्स होतात. तर बदाम वाईट झाले का? नाही. बदाम तर गुड आहे. हा. बट अ पर्सन हु इज इन टेकिंग द फूड, द बॉडी लँग्वेज ऑफ दॅट पर्सन इज नॉट गुड. तर बदाम चांगलेच आहे, काही लोकांना सूट होत नाही. अच्छा. रत्न घालताना चांगली सल्ला घ्यावी, चांगलं मार्गदर्शन घ्यावं. मी 1999 पासून ज्योतिष आहे. अच्छा. फ्रॉम माय चाइल्डहुड हा. मी शिकतोय, मी अभ्यास केलाय, तरी कुठंतरी मी कमी आहे. हा वास्ट आहे, हा अभ्यास Correct. खूप वास्ट आहे. हो. अचानक एखादी नवीन कुंडली येते ज्याच्यात प्रिडिक्शन करणं एक टार्गेट असतो. ओके. तर या रत्नांमध्ये खूप दाट अभ्यास आहे. त्या व्यक्तीकडनं सल्ला घ्यावी. राईट. आणि त्या सल्ल्याशिवाय ते रत्न घालायचे नाही, नाही तर अधोगती होते. म्हणजे जे विचार केले तुम्ही चांगलं व्हायचे ते उलटं तर होतं. लांबची गोष्ट, उलटच होऊन जातं. अच्छा. मगाशी ना एक पॅरेंट्स आले, त्यांचा मुलगा 7 वर्षाचा होता, बोलत नव्हता. ओके. तर त्यांना कोणी ग्रामीण भागात गुरुजींनी त्या गळ्यामध्ये पन्ना घालून दिला. आता त्या गुरुजींचाही दोष नाही. हे लोक गेले सोन्या चांदीच्या दुकानात, तिथं पण एक गुरुजी बसलेले असतात, कन्सल्ट करतात. हा. आता नवीन फॅड चालू झालाय. ज्वेलर्सच्या इथेच असतात. हा, ते ज्वेलर्सवाल्यांकडेच एक गुरुजी बसलेले असतात. त्यांना सजवलेलं असतं. इतके छान दिसतात ना, आमच्यापेक्षा 100 पटीने त्यांना छान बघून दिसतात. असं वाटतं पैसे येणार आता. तर इतके नटून थटून बसलेले असतात. आणि त्यांनी सांगून दिलं की तुम्ही या बाळाला पन्ना घालून द्या. आता ती सोन्याची दुकान आहे, त्यांना सोनंच विकायचं आहे. प्लस कोणी घ्यायला पाहिजे तर काहीतरी त्यांना सांगायचं की हा पेंडल छान दिसतो, अमुक छान दिसतो. तर त्या बाळाला त्यांनी पन्ना घालून दिला. आता यांच्याकडं मुबलक प्रमाणात पैसे, ते पैसे ओतू जात आहे आणि मुलाला काहीतरी सोनं घ्यायचंच आहे. तर दिलं त्याला पन्ना घालून. ओके. आणि वयाच्या 4थ्या वर्षी घातलं. हा पन्ना केमिकल लोचा करून टाकतो बॉडीमध्ये. ओके. हा, हे रत्न साधे नाही. त्या पन्न्याने गळ्यात राहून बॉडीमध्ये ते केमिकल लोचा केला. ओके. काय असतो तो, नेहमी सतत स्किनला टच असतो ना, तर त्याच्याने ते बुध ग्रह जो आहे तो वाचस्पती बनवतो चांगला असला तर. आणि बिघडला तर वाचच निघू देत नाही. त्या बाळाची वाचच येत नव्हती. आणि ते पण पीक टाइम 3-4 वर्षी ते बोलायला स्टार्ट करतात. असं काहीतरी तो टायमिंग होता. तर मला तो अंदाज आला. मी म्हटलं दादा तुम्ही याला पन्ना कसं काय घातला, कोणाला विचारलं तुम्ही? ते काढा. काढलं तर 2-3 दिवसातच चांगलं होईल असं नाही. इतक्या दिवसापासून तो केमिकल लोचा झालेला आहे. हा. तर हे सूर्यप्रकाशाने, सूर्याची जी उष्मा असते त्याच्याने बनलेले हे रत्न आहे. अच्छा. जसं आपण आजच्या आपल्या भाषेत समजवतो मी तुम्हाला. जसं आपण आहे ना आता बघतोय की सनलाईट वरती गाड्या चालत आहे. सनलाईट वर गाडी चालू शकते,
तर पृथ्वीवर ठेवलेली प्रत्येक वस्तूवर त्याचा काही ना काही इफेक्ट असतो. हां करेक्ट. हां, तर सनच्या उष्णतेने, सनच्या प्रभावाने जेव्हा तो पन्ना रत्न बनतो, तो बॉडीवर काही लोकांना खूप चांगले इफेक्ट देतो, काही लोकांना खूप बॅड देतो. आता तो पन्ना काढला मी, मग 1-1.5-2 महिन्यात त्यांना इफेक्ट यायला जाणवायला सुरू झाले आणि तो हां. मुलगा बोलायला लागला. हम्म. तर माझी एक सल्ला आहे सगळ्यांना, की रत्न घालूच नका. हम्म. घातले तर खूप चांगल्या गुरुजींकडनं बघून घ्या. बरोबर. आणि ते जे सजवलेले लोक बसले, हां. नाटकी कंपनी सुरू केली ना एखादी, तर ती दिसायला खूप छान दिसते. गुण अवगुण सबके उर रही, नाथ पुराण निगम असं काही. गुण अवगुण प्रत्येकात आहे. हम्म. तो व्यक्ती, त्याला कम अभ्यास आहे, त्याच्यातही काहीतरी गुण आहे, मी त्याला नाव नाही ठेवत आहे, पण हा अभ्यासाचा भाग आहे. हम्म. तर चांगली सल्ला घ्यावी, सटीक खडे घाला, किस्मत बदलेल, मालामाल व्हाल. हम्म. आणि माल, पैसे कशाला कमवायचे? हम्म. पैसे कमवण्याचे 3-4 उद्देश असतात. ओंजळमध्ये बसेल एवढ्या अन्नामध्ये ना आपण दिवस काढू शकतो. हम्म. किती? ओंजळ भरेल तितकं. बस. हां. त्याच्यापेक्षा जास्त अन्न लागत नाही. जास्त का कमवतोय? त्याचं कारण आहे, ज्या गल्लीमध्ये आपण जन्म घेतलाय त्या गल्लीचा उद्धार व्हायला पाहिजे. हम्म. तिथं काहीतरी प्याऊ लावा, तिथं काही मुलांच्या खेळणी लावा, विचार मोठे ठेवा. तुम्ही ज्या सिटीमध्ये आहे, ज्या गावामध्ये आहे, त्या गावाचं उत्थान होण्यासाठी, प्रगती होण्यासाठी त्या पैशाचा उपयोग व्हायला पाहिजे. मोठे विचार ठेवले ना, देव खूप पैसा देईल. हां. चांगले विचार ठेवा, लक्ष्मी येईल म्हणजे येईलच. तर हा रत्न जो असतो, हा भाग्यरत्न असतो. 9 ग्रह असतात, 9 ग्रहांचे 9 रत्न असतात. हम्म. एकूण हे रत्नांची सुरुवात केव्हा झाली? सागर, तुझं नाव काय आहे? सागर. तर तू माझ्यापेक्षा खूप लहान आहे, माझा छोटा भाऊ आहे, एकदम हक्काने बोलतोय सागर. तर तू जसा सागर आहे ना, तसं सागरातनंच रत्न निघाले, ओके. म्हणून सागर बोलतो. हां. काय बुद्धिमत्ता असेल त्या लोकांची. मला एक सांगा, सुमेरू नावाचा पर्वत आणला हम्म. आणि तो सागरमध्ये टाकला, आणि वासुकी नावाचा नाग आणला आणि त्या समुद्राला मंथन केलं. हां. त्या मंथनातनं निघाले हे 84 रत्न. ओके. मग हे नकली कसं काय असू शकतात? हम्म. काही लोक, काय भ्रम असतो त्यांना, की हा फक्त व्यवसाय आहे. याला व्यावसायिक रूपांतर केल्या गेलेलं करून आहे. घेतलं त्याला. हां. ॲक्च्युअलमध्ये हा व्यवसाय नाही आहे, ही ताकद आहे आपल्या हिंदू धर्माची, हम्म. आपल्या सनातनाची. याचा उपयोग आहे ना, युटिलायझेशन गुड नाही होते, बॅड होतोय. अच्छा. फक्त एखादी दुकानमध्ये सजवून ठेवलं एखादा व्यक्ती आणि तो काही टाकतोय, मग त्याला गुड इफेक्ट येत नाही, मग त्याच्यानंतर ते रॉंग पसरवत आहेत ते. मग तो मेसेज रॉंग जातोय. हम्म. काही नाही होत, हे रत्न घातल्याने उलटच होतोय. हम्म. तर असं नाही. सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा, सगळ्यांनी लक्ष ठेवावं, आपण हातामध्ये जे रत्न घातलेले आहे ते खंडित आहे का? ज्या लोकांच्या हातात खंडित रत्न असतात, ओके. तुटलेले, फुटलेले, डाग पडलेले, खड्डे पडलेले, असे रत्न लोक वापरताय. खूप लोकांचे मोतीला लाईफ असते. मोती 2-3 वर्ष झालं का लूज होऊन जातो, हां. बोटामध्ये हलत असतो. Correct. काढून टाका, तो खंडित नवीन झालाय बनवा. म्हणजे. हां, ओके. या पृथ्वी तळावर जी कोणती वस्तूचं प्रोडक्शन झालं आहे त्या वस्तूला आपल्याला सर्व्हिसिंग करावीच लागेल. प्रत्येक वस्तू, तुमच्या भाषेत एखादी गाडी घेतली आपण, तर गाडी टाइम सर्व्हिसिंग लागते. सर्व्हिसिंग लागेलच. म्हणजे त्याला काय म्हणतात तुम्ही, पैशाचं काय लागतं त्याला, खर्च लागतो, म्हणजे काय म्हणतात त्याला, एक्सपेन्सेस. हां. तर जी वस्तू आपण जगामध्ये, कोणती वस्तू, हा सोफा घेतला आहे तर याला पण एक्सपेन्स आहे, हो हो. की एकदा घेऊन घेतला की झालं का विषय? नाही. याला झडकणे, फटकणे, याला स्वच्छ ठेवणे, हम्म. प्रत्येक गोष्टी लागू झाल्यात. तर ज्या दिवशी तुम्ही हातात रत्न घातलंय त्या दिवसापासून लागू झालंय की तो खराब व्हायला नको, तो शुद्ध पाहिजे. ओके. तो कोणत्या मृत्यूस्थानातनं तुम्ही आले तर त्याला धुवून घ्यायचं, हाताला धुवून घ्यायचं, अच्छा. गंगाजलने त्याला स्वच्छ करून घ्यायचं, म्हणजे चार्ज करायचं. चार्ज करावं. ओके. त्याची शक्ती कमी व्हायला नाही नको. पाहिजे. हां. बी पॉझिटिव्ह. तर ज्यांनीही हातामध्ये रत्न घातले आहे त्या लोकांना पहिली सल्ला, की त्यांनी हातातले जे रत्न आहे त्यांचे
चेक करून घ्याव्या. खंडित किंवा त्यांच्यात काही डॉट्स पडले असेल बदलून टाका, मोती हलत असेल बदलून टाका किंवा फिट करून घ्या त्याला. नाही तर तो रत्न जो पहिले गुड इफेक्ट देत होता तो ॲटोमॅटिक सगळं उलटं करून टाकेल तुमचं. तुमच्या घरामध्ये जे क्लेश चालू आहे त्याच्यामुळेच चालू आहे, बघून घ्या. यू हॅव टू चेंज दॅट थिंग्स. ओके. आता मला विचारायचं आहे, बऱ्याच गोष्टी अजून आपल्याला करायच्यात, पण ह्या रत्नाला घेऊन जसं मगाशी आपण डिस्कस केलं की नेगेटिव्हिटी पसरले सर्वीकडे की हे फेक आहे, ह्याला घेऊन बरेच स्कॅम पण चालू आहेत ऑनलाईनवरती. लोक रत्नाच्या ऐवजी काही पण कोणते पण स्टोन्स विकतायत. मग ह्यावर काय बोलाल तुम्ही? तर माझं एकच म्हणणं आहे, खूप लॅब आहेत आपल्याला चेक करण्यासाठी की रत्न ओरिजिनल आहे का. हां. ग्रामीण भागात गरिबी असल्याने असली खडे ते घालू शकत नाही, तर त्यांनी काही रत्न घालायचेच नाही का. कलर इफेक्ट पण होतो. कोणता इफेक्ट होतो? कलर इफेक्ट. हां, रंगाचा इफेक्ट होतो. काही लोकांनी पुष्कळच घातला, तो नकली असला, तो तेवढा इफेक्ट काही देत नाही. पण तो गरीब माणूस आहे, त्याची ऐपत नाही आहे, पण तो घालतोय. हलकं फुलकं काहीतरी देव, त्याला इफेक्ट देव, अशी माझी मनापासून इच्छा प्रार्थना असते. आणि रंगाचा इफेक्ट होतोच. आपण म्हणतो आज शुक्रवार आहे, पांढरे कपडे घाला. तर ते पांढरं तुमच्या सोबत आहे. हां, तर ते पांढरं तुमच्या सोबत आहे. तुमचं गुरु वीक आहे, तुम्ही पुष्कळच घातला आहे, तर येल्लो तुमच्या सोबत आहे. आता सागर, तुला एक गोष्ट सांगतो. मला शनीची 7.5 लागली. माझी राश आहे मीन. 7.5 2022ला लागली. 1999 पासून मी ज्योतिष बघतोय. तर 7.5 लागली. 2-1 वर्ष खूप जड गेले. मी शनीचा नीलम घातला. मी म्हटलं अमिताभ बच्चन घालू शकतात, आपण का नाही. तर मी हाय क्वालिटीचा नीलम घेतला आणि घातला. हे घातल्यापासून मला इतके चांगले इफेक्ट आले याचे 7.5 की या शनीनी इतके उच्च कोटीचे फळं दिले. तर माझं विश्वास तर पहिल्यापासून दाटच आहे या गोष्टीमध्ये. पण जेव्हा एखादी घटना आपल्यासोबत सतत वारंवार गुड न्यूज येत असते तर बिलीव्ह सिस्टीम स्ट्रॉंग होतो. करेक्ट. धिस इज अ पॉवरफुल थिंग. आणि 2-4 दिवसही ते काढून ठेवलं किंवा बाजूला पडलं कुठं, डल फिलनेस येतो. ओके. लेझीनेस येतो. आणि कितीही काम केलं तर त्याचं श्रेयच मिळत नाही. अच्छा. तर आता रत्न घालायचे ओरिजिनलच, नकली घालायचे नाही. असली घालायचे. कोणते रत्न घालावे त्यासाठी ज्योतिषची सल्ला लागेलच. पण थोडक्यात सांगू का, प्रत्येक राशीचे आपले गुण आणि अवगुण असतात. ओके. प्रत्येक राशीला गुण अवगुण दिलेले असतात. मेष राशी आहे, मंगळाची राशी आहे. वृषभ, मिथुन, कर्क, सिंह. ॲक्च्युअलमध्ये पाहिलं तर 12 राशीच आहे आणि रत्न 9च आहे. उपरत्न मिळून 84 असतात ते. तर आजपर्यंत मी हे ऐकत आलोय की रत्न घातल्यावरती आपण पैसेवाले होतो. तर तुम्ही मला सांगा की रत्न घालून लक्ष्मीवान कसं व्हायचं? दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोय, और जो सुख में सुमिरन करे तो दुःख काहे कोय. आपलं चांगलं वेळ चालू आहे तर आपण त्या देवाची उपासना, या शास्त्राला निगडीत ज्या ज्या वस्तू असतात त्या केल्या तर आपल्याला भविष्याचं धोरण येतो. ज्योतिष हा वेदांचे चक्षु म्हटले गेलेत. ओके. वेदांचे डोळे म्हणजे काय? ज्योतिष. आणि ज्योतिषमध्येच या गोष्टींचा उल्लेख आहे की रत्न एक शास्त्र याच्यातनं निघतो. तर आज आपल्याकडे सुख आहे तर आजच आपण समजून घ्या की पुढं 7.5 येते, पुढं वाईट काळ येतोय, तर आपण कोणते रत्न घालून घ्यावे. ठीक आहे. काही लोकांना अचानक लक्ष्मीवान व्हायचंय, ते सगळ्यांना व्हायचंय. करेक्ट. मला पण व्हायचंय आणि तुम्हाला पण व्हायचंय. पण लक्ष्मी प्राप्तीसाठी मार्ग पाहिजे आपल्याला. तर नवीन मुलं काय करताय, येऊन जाऊन शेअर मार्केटमध्ये जात आहे. शेअर मार्केट म्हणजे छलावा आहे. करेक्ट. जिथं लालच येतोय खूप पैसे वाढायचा, तो छलावा आहे. ते पैसे आपल्या हातात नाहीये. इतक्या बारीक अक्षरमध्ये ते काय काय लिहून ठेवतात. करेक्ट.
मार्केट इज सब्जेक्टेड इन काहीतरी असतं ते. बरोबर आहे. आणि ते सांगतात की तुम्ही वाचले नाही, तुमची चुकी आहे. हां. तर माझ्याकडे एक नेहमी कुंडली बघायला लोक येत असतात. तर हं. त्यात आहे ना, ज्याचं शुक्र वीक असतो ना, या हां. लोकांना शेअर मार्केट याच्यातनं यश लाभत नाही. अच्छा. तर त्यांना कोणीतरी काही सजेस्ट केलं असेल, ते चुकीचं रत्न घातलं गेलं असेल. मी त्यांना सांगितलं, ठीक आहे, रत्न हा विषय बाजूला. तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये कुंडलीतच शेअर मार्केटमध्ये पैसा नाही. अच्छा, मग रत्न घालून पण काही उपयोग नाहीये. रत्न घालून पण उपयोग नाही. अच्छा. रत्न मी घालेल तुम्हाला, हां. पण तो रत्न शेअर मार्केटमध्ये पैसा नाही देईल. तुमच्या कष्टाचा पैसा देईल आणि त्या पैशाला सुगंध ओह! राहील. अच्छा. बरोबर. कष्टाच्या पैशाला सुगंध राहील. त्याचं अ, चुकीच्या ठिकाणी विनियोग होणार नाही आणि ती लक्ष्मी जी आहे ती सुख देईल. हां. ते म्हणे, गुरुजी तुम्ही, मी म्हटलं खोटं बोलून कुंडली बघायचं करेक्ट. आणि तुम्हाला खडे चिपकवायचे, ही मनस्थितीच नाही आपली. बरोबर आहे. हां. तर जे आहे ते रोकडा, तुझे इसमें कुछ नहीं मिलने वाला है. हां. तर नाही, तो नुकसान कवर करने के लिए थोड़ा सा खेल लेता हूँ. अच्छा. काय म्हणतात? लॉस कव्हर करायचं त्याला. मी म्हटलं कानपट्यात देऊ का? जे आहे बापदाद्याचं ते पण उलगवून टाकेल तो. बरोबर, बरोबर. कारण त्यांच्या पत्रिकेमध्येच ते आहे. ते तुम्ही चेक केलात. हां. जे कष्टाचं आहे ना, ते आनंदाचं आहे. अच्छा. हां. आणि शेअर मार्केटमध्ये पैसा राहिला असता तर लोकांनी कामधंदे केले असते का हो? नाही, बरोबर. आजकाल नवीन पिढी येऊन जाऊन ते घडी 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 हम्म. तेच शेअर मार्केट. अहो, याच्यात राहिलं असतं, न कंपन्या चालल्या असत्या, न हॉटेल चालल्या असत्या, करेक्ट. न कोणतीच गोष्ट चालली नसते. सगळे त्यावर सगळे दिवसभर शेअर मार्केटच खेळत असतं. असं काही नसतं. ज्याचे त्याचे भाग्य असतात. काही लोकांना आकस्मिक धनलाभ होण्याचे योग कुंडलीमध्ये घेऊन आलेले असतात ना, तर त्यांना शेअर मार्केटमध्ये खूप लक्ष्मी भेटते. ओके. ठेवायला जागा राहत नाही, एवढे पैसे येतात. वाईटमध्ये हां. ते वाईट पैसा आहे. बरोबर. तर लक्ष्मी कमवणं सगळ्यांच्या हक्काचं आहे. लक्ष्मी देणारा ग्रह गुरु, शनी आणि राहू. आपण पुष्कराज खूप लोकांच्या हातात पाहिलं. हो. मागच्या मी पॉडकास्टमध्ये सांगितलं, अजय देवगण म्हणता, आता माझी सटकली. त्यांच्या हातात पुष्कराज आणि मोती आहे. हां. पुष्कराज लक्ष्मी देतो, आरोग्य चांगलं ठेवतो. पोटाविषयी जे काही प्रॉब्लेम्स असतात ते पुष्कराज घातल्याने नाहीसे होतात. आणि माणूस एक आहे ना, रिलायबल होतो. त्याच्या चेहऱ्यावर एक समाधानचे भाव निर्माण होतात पुष्कराज घातल्याने. ओके. समाधानी चेहरा होतो. आणि मोती घातल्याने नेगेटिव्हिटी कमी होते, उलटे विचार कमी होतात, झोप छान लागते. तुम्ही काही लोक पाहिले का, खूप देवाची उपासना करतात, दिवसभर देव 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 चालू असतो. आणि पूजा करताना त्यांच्या बाजूनेही कोणी गेलं तर ते घंटी फेकून मारतात. राग येतो कोण जवळ आलं की. हां. मग ती देवाची पूजा काय कामाची? तुम्ही इतक्या परमात्मा समोर बसले आणि तुम्ही इतके अग्रेसिव्ह होताय, इतके ॲग्रेसिव्ह होत आहे, म्हणजे ती भक्ती कोणत्या प्रकारची आहे? ती दाखवायची आहे. नाही, ती दाखवायची नाही, त्यांची ओरिजिनल भक्ती असते. ओके. पण लफडा काय आहे, केमिकल लोचा. हां. कुंडलीमध्ये चंद्र बिघडला तर सहनशक्तीच संपते. अच्छा. म्हणजे छोटीशी गोष्ट सहन होत नाही. ज्याच्यात सहनशक्तीच नाही आहे त्या व्यक्तीने जगायचंच नाही. इथं सगळं सहनच करावं लागेल. ऊन पण सहन करावं लागेल, पाऊस पण सहन करावं लागेल. आणि जे लोक खूप शॅडोमध्ये राहण्याचा प्रयत्न करताय, हे शक्य नाही आहे. तर ज्यांचं चंद्र वीक असतो ना, त्या लोकांना तुम्ही कितीही स्वर्गात घेऊन जा, इंद्र समोर बसवा, 56 भोग खायला द्या त्यांना, रंभा मेनका डॅन्स करते त्यांच्या समोर, तरी ते दुखी असतात. ओके. नेगेटिव्हिटी. त्यांना असं आहे की मी 56 भोग खाल्ले, पण जो 55 खाल्ले, पण जो एक राहून गेला ना 56वा, तोच सगळ्यात चांगला होता. इतके निगेटिव्ह असतात ते. बरोबर. मग त्यांना रत्न घातल्याने फरक येतो का? 1,00,000% फरक येतो. ओके. हा, या लोकांना मोठा मोती, पण ते कुंडली बघून. बरोबर. मोठा मोती सजेस्ट केला की हा मोती घाला, तुमचा ऑटोमॅटिक राग पण शांत होतो, झोप पण छान छान येते, एकदम निवांत झोपतात. आणि काही लोकांना बिचकून उठायची सवय असते, ते घाबरतात, त्यांना भीती खूप असते. काय असते? भीती. काही लोक आहे ना, झोपेत दात चावतात. करेक्ट. हो. त्यांना आहे ना, भीती खूप असते.
छोटासा खडा आहे टायगर, 100 रुपयाचा खडा आहे. कितीचा? 100. ओनली 100 रुपीज. म्हणजे असं काही नाही की कॉस्टली खडेच फायदे देतात. मी ऐकलंय असं की तुम्ही रत्न जर तुम्हाला तुम्हाला रत्न घालायचे हम्म, तर तुम्ही ॲस्ट्रॉलॉजरकडे गेलात हम्म. तर ते रत्न तुम्हाला देणार, पण ते खूप एक्सपेन्सिव्ह असतात. म्हणजे लाखो म्हणजे 1-1, 2-2, 4-4 लाखाचे पण खडे आहेत. असं असतं हम्म, की रत्न खरंच कॉस्टली असतातच, हम्म, हम्म, पण त्याच्यात काही रत्न जे असतात, आता त्या हम्म. त्या मायनिंग्समधनं त्यांना काढायला इतकं एफर्ट्स लागतो, इतके इक्विपमेंट्स लागतात, माणसं लागतात, तर त्यांना ते खर्च लागतोच. तो खडा ओरिजिनल जो असतो तो कॉस्टली असतोच. हा, पण काही खडे जे असतात ना, ते खूप स्वस्त असतात. जसं मी आता सांगितलं टायगर. हा, हा. एखादा व्यक्ती खूप घाबरतो ना, घाबरट असतो, त्याला 100 रुपयाचे टायगर गळ्यात घालून द्या, ओके. हातात घालून द्या. 40 किलोचा माणूस आहे ना, पैलवान होऊन जातो. अच्छा. नावच टायगर, एनर्जी. एनर्जी येते, त्याचं भय निघून जातो. हम्म, आणि तुम्हाला एक सांगतो अजून, हा जग आहे ना, एक मानसिकतेवर चालतोय. हम्म. कशावर? मानसिकता. तुम्हाला जितके पैलवान लोक दिसत आहे ना, बॉडी बिल्डर पैलवान, हे सगळे घाबरट असतात. हम्म, 50% याच्यात फक्त भीतीपोटी व्यायाम करतात. हा, की दिसलं पाहिजे. नाही, हा, मला काही व्हायला नको, ओके. मला कोणी मारायला नको, हा, हा, हा. मला कोणी धक्काच लावायला नको. हम्म, ते भीतीपोटी ते हा. पैलवान होतात, की बघून घाबरतील जरा लोक. घाबरतील, इम्प्रेसिव्ह वाटेल. त्याच्यात काही लोक ते रोल मॉडेल असतात, सलमान खान, शाहरुख खान, जे काही रोल मॉडेल असेल त्यांचे, जसं आपले सनी देओल आहे, त्यांना पाहिलं की आपल्याला ते घातकच फील होतो माणूस. तर आपले रोल मॉडेल जे काही असतात प्रत्येकाचे, ते रोल मॉडेलला बघून त्यांना व्यायाम करायचा छंद लागतो. पण याच्यात 50% लोक असतात घाबरट. ओके. त्यांना भीती असते की मला काही आजार होऊन जाईल, मला काही पीडा लागून जाईल. चांगला आहे ना, खा पी मजा कर, हे विचारानेच. आणि जितके पैलवान लोक आहे 50 ते 60 मध्येच मेले, अल्पायुष असतात. करेक्ट. ज्या बॉडीला तुम्ही 100 वर्षात झीज देताय, ती झीज तुम्हाला 50 वर्षातच व्यायाम करून होऊन जाते, तर तो टिकेल का? करेक्ट. एक्सरसाइजचे पण प्रकार आहे, व्यायाम करायला पाहिजे, प्रकार आहे. तर महत्त्वाचं, भय काढण्यासाठी टायगर घालतो. आता सध्या राजकारणाचं वातावरण तापलेलं आहे. करेक्ट. पॉलिटिक्समध्ये सगळ्यांचं. पॉलिटिक्स. आता पॉलिटिक्समध्ये यश पाहिजे ना, तर माणिक. ओके. सूर्याचा रत्न आहे, माणसाला राजा बनवतो. सूर्य घातलं की मान, सन्मान, पद, प्रतिष्ठा, वैभव, आणि जिथं उभं राहिले ना, तिथं सन्मानाने लोक लाईनशीर उभे राहतात आणि तुम्हाला ऐकण्याचा प्रयत्न करतात. तो असतो राजा. करेक्ट. राजा प्रत्येक नाही होऊ शकत. माणिक सगळ्यांना सूट नाही होत. ओके. माणिक ज्या लोकांनी घातलं, कुंडली बघून सूट झालं, त्यांनी घातलं, तर त्यांना बाळासाहेब ठाकरे नेहमी माणिक घालायचे. दिलेला शब्द वापिस नाही यायचा, नुकसान झालं चालेल, राजासारखे जगले. करेक्ट. तर माणिक घालणारा व्यक्ती जो असतो ना, त्याच्यात तो ॲटोमॅटिक, तो जो रत्न आहे ना, सूर्य भगवंताचे जे 72 प्रकारच्या उष्मा असतात, त्याच्याने त्याचा प्रभाव झालेला असतो. तर तो माणिक असं प्रभावी असतो की माणसाला पलटू राजनीती करू देत नाही. कोणती राजनीती? पलटू. यू टर्न नसतो त्याला. बोललो तो बोललो, जे होईल ते होईल. बरोबर. तर आजही त्यांना जेव्हाही त्यांचं नाम उच्चारण होतो, एक मानाने होतो. करेक्ट. तर तो असतो माणिक. तर राजकारणी लोकांना माणिक घालायलाच पाहिजे, पण सूट होत असेल तर. ते पण पत्रिकेत चेक करा. पत्रिकेत चेक करावं. तर गुरुजी, आता कसं आहे की ब्लॅक मॅजिकचं प्रमाण खूप वाढलंय. म्हणजे बघावं तिथे ब्लॅक मॅजिक आणि कुणी कुणावरती करणी केले, तर काय होतं, लोक आहेत ना असे पण मी पाहिलेत ज्यांच्यावर ब्लॅक मॅजिक नाहीये, पण त्यांना वाटतं की माझ्या बिझनेसमध्ये लॉस होतोय तर मला कोणी ते ब्लॅक मॅजिक केले, माझ्या जॉबवरती परिणाम होतोय, मला सक्सेस मिळत नाहीये तर ब्लॅक मॅजिक केले, तर असं वाटत पण असतं लोकांना. तर ह्या गोष्टीपासून सेफ राहण्यासाठी कोणता रत्न आहे का? सगळ्यात पहिले, लोक स्वतःच्या सुखाने सुखी नाही आहे, ते तुमच्या सुखाने दुखी आहे.
हा. या जगामध्ये काय चाललंय, तुमची चांगली गाडी, तुमची चांगली बायको, तुमचे चांगले मुलं बघून किंवा तुमचे स्वास्थ्य चांगलं असलं, तुमची हाईट बॉडी, हा लावण्य देवाने दिलेला आहे, हा कोणी हिसकवू शकतो का? नाही. ते बघून पण लोक द्रवित होत आहे, त्यांच्या पोटात गोळा येतो. आता आपल्या सुखाने लोक दुखी आहे, तर त्याला आपण काय करावं, हा पहिला बेसिक प्रश्न. तर कोणाची टोकच लागायला नको, तर त्याच्यासाठी कुंडली बघून यांना जी योग्य रेमेडी असलेला तो रत्न असतो ना, तो घालावा. ओके. अमूमन मुस्लिम लोक हकीक घालतात. हकीक घातल्याने जसं आपण पाहिलं सलमान खान नेहमी हातामध्ये हकीक घालत असतात. तर ते हकीक घातल्याने त्यांना टोक लागत नाही, बॉडी शो होतो, पण नजर त्यांना लागत नाही. तर त्यांनी त्यांच्या पद्धतीने हे सगळी पीडा आपल्यावर यायला नको म्हणून त्यांनी स्वतःचं प्रोटेक्शन केलंय, त्यांनी हकीक घातलेलं आहे. आपण आपल्या पद्धतीने जे काही आपल्या कुंडली अनुसार जे रत्न बसतात ते घालावे. ब्लॅक मॅजिक हा खूप खतरनाक फेज असतो. ब्लॅक मॅजिक ज्याच्यावर झालेला आहे, कुंडलीचे ग्रह काम करत नाही, करेक्ट, त्या व्यक्तीला अशी काही वस्तू खाऊ घालून दिलेली असते की तो व्यक्ती स्वतःचा दुश्मन स्वतःच होऊन जातो. तो व्यक्ती काय करतो, स्वतःचेच पाय कापत असतो. त्याला हे पण समजत नाही की आपण काय चुकीचं बोलतोय, काय चुकीचं केलं. आकाशातनं जमिनीवर येऊन जातो तरी घमंड संपत नाही. हे ब्लॅक मॅजिकचे प्रकार असतात. म्हणजे बुद्धीच नष्ट होते, बुद्धी भ्रष्ट होऊन जाते. तो प्रभू जाको दारुण दुःख देई ताकी मती पहिले हरले. रावणाला खूप लोकांनी जाऊन समजवलं की माता सीता आहे, तू हे करू नको, पण त्यांनी कोणाचं ऐकलं का? नाही. तर त्याच्यावर कोणता ब्लॅक मॅजिक झाला होता का? नाही. त्याच्या कुंडलीत शनी आणि राहू सोबत बसले, प्रेत योग होतो. दोन्ही बसल्यावरती. ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये शनी केतू, शनी राहू सोबत बसलेले आहे, या कुंडलीला प्रेत योग असलेली कुंडली म्हणतो. ओके. अमावस्या पौर्णिमा याच्या 2 दिवस आधी 2 दिवस नंतर खूप कलह निर्माण होते, खूप वादविवाद होतात, तब्येत बिघडते, जडपणा येतो, छातीला दाब येतो, पायात मुंग्या येते आणि आक्रोश तर असा असतो की कोणी पाहिलं तरी त्यांना सहन होत नाही. तर हे प्रेत बाधा जी असते कुंडलीमध्ये दिसते ती शनी केतू विषयोग असला की प्रेत दोष असतो. तर याच्यावर जे काही सोल्युशन असतात, आता ती कुंडली कोणत्या व्यक्तीची कशी त्या प्रकारे सोल्युशन द्यावे लागतात. आता मी माईकवर तुम्हाला सांगून देईल की त्यांना नीलम घालून द्या, ती सगळी बाधा नष्ट होईल. 90% शनी घातल्याने ही पीडा नष्ट होते, पण प्रत्येकाची नाही. काही 10% पीपल्स असे असतात की त्यांना बघूनच द्यावा लागतो, कारण की तो शनी आहे, तो सगळ्यांना सूट होत नाही. ओके. तर प्रेत बाधेपासून सावधान राहणे. प्रेत बाधा कुंडलीत दोष असला, हा दोषाचं नाव आहे. आणि जादूटोणा हा वेगळा विषय. ओके. ब्लॅक मॅजिक हा वेगळा विषय. मी एका माणसाची दुकान पाहिली की रोजचा गल्ला त्यांचा 3.5 ते 4 लाख रुपये होता आणि अचानक त्या माणसाचा धंदा बंद पडला. आता ज्याचं रोजची इन्कम असते 3-4 लाख रुपये, इतकी पब्लिक ज्याच्या इथे येते, त्या व्यक्तीच्या दुकानात दुसऱ्या दिवसापासून लोकच येत नाही आहे. मागच्या 50 वर्षापासून लोक येत आहेत, अचानक काय झालं? करेक्ट. तर त्यांची दुकानच बांधून ठेवली. ओके. तर ती जे प्रकार असतात ते खूप क्वचित लोक असतात. ते आता जनसामान्यामध्ये असे लोक सापडत नाही, असे प्रकारचे अघोरी उपाय करणारे. पण काही लोकांना सापडून जातात. आणि कोणाचं वाईट करण्यासाठी पैसे नाही लागत. अजून एक सांगतो, कोणाचं वाईट करण्यासाठी पैसे लागत नाही. एखादा व्यक्ती गाडीने जातोय आणि तुम्ही दिसले त्याला आणि त्यांनी तुम्हाला उडवून दिलं. ओके. पैसे लागले का त्याला? पण तुम्हाला रिपेअर होण्यासाठी किती पैसे लागेल? हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तर बिलच येतं. मग 6 महिने पण लागेल, 20-25 लाख पण लागेल. वाईट एक क्षणात होतो, चांगलं होण्यासाठी वेळ लागतो. तर हे जे जादू टोणे अघोरी उपाय करतात ना, हे वाईट करण्यासाठी यांना वेळ लागत नाही. साधना असतात, बगलामुखी, कामाख्या, नयनतारा या साधना असतात. स्मशान साधना असते,
प्रत्यांगिरा साधना असते, याच्यानंतर अनेक प्रकारच्या साधना असतात. हम्म, काही लोक ज्योतिष भक्तांना कर्णपिशाचीनी सिद्ध केलेले असतात, काही लोक बगलामुखी सिद्ध केलेले असतात चांगल्या कामासाठी. हम्म, हम्म, ज्योतिष हा विषय जो आहे तो चांगल्या कामासाठी. आम्हाला का बसवलं आहे, कोणावर काही झालेलं आहे त्याला नष्ट करण्यासाठी. करेक्ट. आम्हाला कोणाचं बिघडवण्यासाठी बसवलेलं नाही. हा. देवानी हा चोला जेव्हा आमच्या अंगावर टाकलं आहे, आम्हाला एकच नियम दिलेला आहे, जो कोणी व्यक्ती तुमच्या दारी आला त्याचं कल्याण व्हायला पाहिजे, त्याची सनातन धर्म याच्यावर श्रद्धा बसायला पाहिजे. ओके. फक्त पैसा कमवणं हा एक भाग नाही. पैसा तर कोणीही कमवून घेतो, हम्म, पण आपल्या धर्मावरची श्रद्धा उठायला नको, अशातली वागणूक आपली पाहिजे. आणि एकही व्यक्ती दुखी होऊन जायला नको आपल्याकडनं. तर गुरुजी, आता यंग जनरेशन जे आहे, तर सगळं चांगलं चालू आहे लाईफमध्ये, सगळ्या गोष्टी हव्या तशा होत आहेत. मग त्यांना कशाला म्हणजे रत्न घालायला पाहिजे? त्यांच्या मनात तर हेच येणार की का उगाच नाही त्या गोष्टी घालून अंगावरती वजन वाढवायचं, रत्न वगैरे. बुरा जो देखन मैं गया, बुरा ना मिलिया कोय. या जगामध्ये ना वाईट काहीच नाही आहे. मुलांना असं वाटतं की आपण चांगलंच चालू आहे, चांगलं जॉब आहे, चांगलं फ्युचर आहे, सगळं चांगलं व्यवस्थित आहे, बंगला गाडी घोडा आहे, मग उगाच कशाला या भानगडीत पडायचं. हा. तर मी तुम्हाला आवाहन देतो की तुम्ही पहिले पडा. ही भानगड नाही आहे, हा शास्त्र आहे, हा देवाशी निगडीत राहण्याचा एक प्रयत्न आहे. त्या ग्रहांचे नाव घेतले जातात. तुम्ही 1990ला एक पिक्चर आला होता आशिकी. ओके. हा. त्याचे हिरो होते राहुल रॉय. पिक्चर असा सुपरहिट होता, सांसों की जरूरत हो जैसे जिंदगी के लिए. तर माझे वडील म्हणतात की त्या टायमाला 1500 रुपये तिकीट होतं. ओके. इतकं ब्लॅकमध्ये चाललं. आणि त्या हिरोला इतकी डिमांड आली हा. की लोक अमिताभ बच्चन पण विसरले, सलमान शाहरुख तर उदयच झालं नव्हतं एवढं त्यांचं. सगळ्यांना लुप्त केलं, पण नंतर चाललाच नाही, नंतर फ्लॉप आहे. सुपर फ्लॉप. तर जेव्हा आपल्याला देवानी एक शिखरवर बसवलं आहे ना, तर त्या शिखरवर बसून आहे ना खाली पण बघायचं असतं की आपल्याकडनं कोणता मुद्दा सुटला तर नाही. ओके. विकास तर सर्वांगीण व्हायला पाहिजे. फक्त एकच ट्रॅकवर चालून विकास होत नाही. अमिताभ बच्चन पूर्ण संपले होते, टोटल लॉस झालं होतं. 1996ला ते टोटल लॉस झाले होते. त्यांना असं फील आलं की आपण काहीतरी चुकतोय. मेहनत तर चालू आहे, कष्ट चालू आहे, आणि तो माणूस एक दिवस थकत नाही, डेली रुटीन कडक आहे त्यांचं. मग असं का होतंय आपल्यासोबत? तर ॲनालाइज केलं, चांगले गुरु भेटले, त्यांनी सांगितलं नीलम घाला. ओके. त्यांनी काश्मीरी नीलम घातला आणि तो नीलम असा प्रभावी झाला, पहिल्या इनिंगपेक्षा ना सेकंड इनिंग धूममध्ये. करेक्ट. तर त्यांनी हा विचार केला असता की काय खडे घालायचे. करेक्ट. तर मे बी ते आता ह्या ट्रॅकवर नसते. हा. आणि चला, तुम्हाला असं वाटतंय, एखादा व्यक्ती म्हणेल की गुरुजी घडी घडी येऊन जाऊन ते अमिताभ बच्चन, अहो त्यांनी काढून फेकला का? त्यांचं आता विकास चालू आहे, सगळं व्यवस्थित, त्यांनी काढून फेकला का तो? नाही. आणि आता पण काम करतात, आता पण तेच घातलेलं आहे आणि तेच काम चालू आहे त्यांचं या वयामध्ये. मग अमिताभ बच्चन येडे आणि तुम्ही हुशार आहे का? करेक्ट. म्हणजे बच्चन साहेबांना तुम्ही अक्कल शिकवू शकतात का? असं नाही हो. वाईट बोलायला तुम्ही प्रत्येकाला वाईट बोलू शकतात. गालिब दुनिया किसे भला कही है, गालिब दुनिया किसे भला कही है, और ऐसा दुनिया में कोई नहीं कि जिसे हर किसी ने बुरा कही है. तो लादेनी असला ना, त्याचेही फॉलोअर्स आहे. करेक्ट. मग मोठे मोठे आतंकवाद्यांचे फॉलोअर्स आहे. अहो तुम्ही चांगल्या कामासाठी फॉलो करा ना, मी तर वाईट थोडी ना म्हणतोय, चांगली गोष्ट आहे, यू हॅव टू डू. पण प्रत्येकाला सूट होत नाही, ज्याला सूट होतोय त्यांनी घालावा. याच्यात आहे ना, खूप लक्ष्मीवान व्हायचं असेल ना, काही लोकांना जसं आहे ना, कुंडलीमध्ये बुध बिघडलेला असतो, मंगळ बिघडलेला असतो, काही लोकांना स्किन एलर्जी, ॲसिडिटी, पित्त, पोटाचे विकार, काही ना काही विकार असतात. तर त्यांना पन्ना
सूट होतो. ते घातल्याने ते दवाखाने करण्यापेक्षा हा केमिकल लोचा करून बघा, मजा येऊन जाईल. अच्छा. म्हणजे डॉक्टरही बंद होते एक प्रकारे. ॲटोमॅटिक बंद होते. ओके. मी असं नाही म्हणत हां, डॉक्टर जाऊच नका. हां. जाऊच नका असं नाही म्हणत आहे मी. पण तो फरक येतो. पण हा पण केमिकल लोचा आहे. याच्याने काहीतरी फायदा होतो. होतोच. हं. मंगळाचा खडा मुंगा आणि मोती आपण पोहळा म्हणतो. हं. पोहळा आणि मोती हे 2 रत्न आहे ना, काही लोकांना चंद्रमंगळाचं लक्ष्मी योग बनवतात. ओके. हा योग असा बनतो की वैभव खूप वाढतो याच्याने. तर काही लोकांना हे 2 खडे खूप सूट होतात. मी खूप लोकांना घातले आणि इतकी मजा येते त्यांना. ते आयुष्यभर आठवण ठेवतात, गुरुजी कुठेही दिसलो ना हं. असा हात दाखवतो. मी म्हटलं चला तुमचं चांगलं चालू आहे ना, मला बाकी काही नको आहे. हां. बस एक आहे ना जॉब सॅटिस्फॅक्शन असतो हां. बरोबर. की एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर जी प्रसन्नता येते ना, हं. ते पैशाने नाही मोजले जात. हां. ते जॉब सॅटिस्फॅक्शन असतं. तर गुरुजी, पॉडकास्ट एंडिंगला आलाय. इतकी चांगली माहिती तुम्ही दिली. हं. एंड करायच्या अगोदर जरा तुम्ही तुमच्याकडे आलेले लोकांचे अनुभव, ज्यांची लाईफ चेंज झाली रत्न घातल्यानंतर, हं, हं. ते सांगा. असं आहे की 25-26 वर्षापासून कुंडली बघतोय. खूप लोकांना चेंजेस आले, खूप लोकांमध्ये. पण मी काहीतरी उदाहरण तुम्हाला सांगण्याच्यासाठी सांगतो. माझ्याकडं रिसेंटली एक ताई यायच्यात, लग्न होऊन 8-9 वर्ष होऊन गेले. पतीचं आणि त्यांचं अजिबात जमायचं नाही. हं. ताई अत्यंत डिस्टर्ब. तर कितीही चांगलं स्वयंपाक बनवा, हे काय बनवलं, अच्छा. हे काय केलं, नॉन स्टॉप हॅम्बरिंग असायची. हं. मी ताईला सांगितलं की त्यांना तुम्ही अमुक अमुक रत्न, तर काही नाही करणार, एकदम नास्तिक माणूस आहे. हां, असतात एक एक जण असे. मी म्हटलं या जगात नास्तिक कोणी नसतो. मी एक रत्न दिलं त्यांना. मी म्हटलं या उशीमध्ये शिवून द्या त्यांना. ओके. ह्या उशीमध्ये हा रत्न असला आणि ही वनस्पती असली की ॲटोमॅटिक त्यांची नेगेटिव्हिटी होडल्या जाईल. जे ओके. बाहेर बाधेचा प्रकार आहे तो नष्ट होईल. मी त्यांना सांगितलं झोपण्याच्या आधी कालिका अष्टक वाचायचं हं. आणि हा रत्न आणि ही वनस्पती ठेवून द्या. आज 6 महिने झाले. ताई 2-4-8 दिवस झाले का गुरुजी सुखी झाली. हां. 8 वर्षापासून 25 वेळेस पोलीस स्टेशन जाऊन आली होती. सगळं होऊन गेलं, सगळं थकून गेलं. नातेवाईक तर फोनच उचलायचे नाही इतके की वैतागलेले. हां, इतके वैतागले. यांचे भांडण कोण किती बरोबर. वेळेस मिटवायला हं, जाईल. हं, हं. तर इतकी हॅरेसमेंट झाल्यानंतर शेवटी हा उपाय तुमच्याकडनं निघाला. मी नतमस्तक आहे. मी म्हटलं मला नाही, ती गणपतीची कृपा आहे. हां. हे असं होतं म्हणजे हे कसं म्हणजे झोपताना उशीमध्ये तुम्ही ते रत्न ठेवायला सांगितलं होतं? हां, मी सांगितलं त्यांना की ही वनस्पती, हा रत्न हं. आणि हे कालिका अष्टक. हं. जे काही कोणताही व्यक्ती नास्तिक नसतो. हं. कोणताही व्यक्ती नास्तिक, नसतो. पण त्या बाईनी सांगितलेलं मला नाही करायचं. अच्छा. हां. ती तर हाड वैरी होऊन गेली ना. बरोबर. शी इज एनिमी. तर आता काय करावं? कधी-कधी एखाद्या व्यक्तीला आपल्याला औषध देता येत नाही. हं. तर आपण अशा वेमध्ये काहीतरी करून ती औषध हां. द्यावी लागते. कारण ते रत्न पोहोचणं त्या कॉन्टॅक्टमध्ये महत्वाचं हां. आहे. आणि त्याचा फायदा इतका चांगला झाला. मी अशा पद्धतीने शिवायला लावलं त्यांना की ते ऑटोमॅटिक ते टच होत होते आणि त्याचे इफेक्ट खूप चांगले आले. मग त्याच्यानंतर त्या माणसाने ते घातले पण अच्छा. आणि आता व्यवस्थित ते सुखी संसार आहे ओके. आणि दे बोथ आर पॉझिटिव्ह नाव. हां, हां. असं अजून एक उदाहरण सांगतो मी. हं. आपलं हिंदू धर्म असं असतो ना, याच्यात आहे ना आई वडिलांची इज्जत मुलींना खूप सांभाळावी लागते. हां. कधी कधी लग्न झाल्यानंतर समजून येतो की हा मुलगा कामाचा नाही आहे, हं. पौरुषत्व नाही आहे, पण तरी घरी 2 बहिणी आहे. मी वापिस गेली तर माझ्या दोघी बहिणींचे लग्न होणार नाही. करेक्ट. तर म्हणून ती मुलगी मागच्या 5 वर्षापासून असंच संसार करत सहन होती. करत होते. हां. कुठंच कबलली नाही ती. बघा तिच्यात किती धोरण आहे. हं. पण एके दिवशी असंच कुंडली बघताना ते माझ्याकडेही नाही कबलले. हिंदू संस्कृती आहे ना. हं. काय ते बिचारीचं ते बरोबर. त्याग असेल. तर मी कुंडली बघताना पाहिलं की त्या मुलीच्या आईने सांगितलं, गुरुजी यांना मुलं होत नाही आहे.
त्या मुलीला काही इंटरेस्ट नव्हतं बघण्यात, कारण की तिला माहीत आहे का नाही होतं. ओके. शी वॉज नोईंग की आम्हाला संतती होणारच नाही. हां. पण ती कुठं कबलत नाही, 2 बहिणीचे लग्न बाकी आहे. हम्म, हम्म. तिने ती सगळी जबाबदारी डोक्यावर घेतली होती. बरोबर. तर मी म्हटलं, ताई यांना 1 डझन मुलं होतील, अच्छा. टेन्शन घेऊ नका. तर ती मुलगी हसायला लागली की ज्योतिष म्हणजे बुवाबाजी थोटांद असतो. तिला असं वाटलं नाही तिला तुम्ही असं बोलल्यावरती. हां, हां. तिला असं वाटलं. छोटंसं मिस्टेक असते, ती मिस्टेक कशी रिपेअर होईल ते आम्हाला माहीत असते. हम्म, हम्म. तर मी त्यांना ते काही रत्न दिले कुंडलीच्या अनुसार, 1 गळ्यात घालायला, 2 हातात. मी म्हटलं, ताई फक्त एवढं करून दे, तू पुढच्या वर्षी येईल ना तर तुझी ओटी भरलेली राहील. अच्छा. तर ती काही कबूलली नाही की असं असं आहे, तसं तसं आहे. मग खरंच ती नेक्स्ट वर्षी आली, तर संतती घेऊन आली आणि ती इतकी द्रवित होती. भरलेल्या कंठमनाने सांगितलं, गुरुजी असं ड्रॅमॅटिकल चेंज होऊ शकतो, हे मला वाटलंच नव्हतं. आणि मग तिने खरं काय आहे ते सांगितलं, हां. प्रॉब्लेम जो होता तो. प्रॉब्लेम जो होता. तर असे लोक खुश होऊन जातात ना, हम्म. तर जॉब सॅटिस्फॅक्शन होतं की बरोबर. नाही आपण कोणातरी लाईफमध्ये आपण खुशी आणतो. हां, आपण ज्या संसारात बसलोय त्याच्यात आपण एक धर्मगुरू म्हणून बसलोय. हां, कोणाला काय दुःख आहे त्याला सांगायची गरज पडायला नको, हां, हां. आपण ते उपाय देऊन द्यावे. करेक्ट. काम व्हायलाच पाहिजे. तर संतती सुख खूप महत्त्वाचं असतो. तर आजही ते आशीर्वाद लाभताय, असे खूप लोकांचे आशीर्वाद लाभताय. असं नाही की मी गुरुजी तर मला आशीर्वादाची आवश्यकता नाही, मलाही सगळ्यांचे आशीर्वाद लागेल तर मी सुखी राहील. करेक्ट. एक जॉब सॅटिस्फॅक्शन असतो, एक आत्मिक आनंद असतो की नाही आपल्याला देवानी जे पृथ्वी तळावर पाठवलं आहे की ते कोणाच्या हितासाठी पाठवलं आहे. हां, हां. तर ते हित होतोय आपल्या हाताने, ते बघून आपल्याला गुड फील येतोय. तर असे 2-1 उदाहरण मी सांगितले तुम्हाला. असे आता सांगत बसलं तर बरोबर. तुमचं हां. ते संपून जाईल, टाइम अप नाही, होऊन नाही, जाईल. बरोबर आहे. तर महत्त्वाचं पुष्कराज, मोती, माणिक, पाचू, ओपल, पन्ना, पोहळा हे सगळे खडे जे आहे याचा उपयोग घ्या जीवनात. हम्म, हम्म. ज्याला नाही सूट होते आम्ही स्वतः म्हणून देतो, तू बाबा रे कोणताच खडा घालू नको, ओके. तू रत्नासाठी बनलेला नाही. ओके. काही लोक असे असतात की ते नवरत्नासाठी बनलेले नसतात. त्यांनी कोणतंही रत्न घालायला नको. त्यांनी रत्न घातले, कोणतेही खडे घातले तर वादविवाद होतात, कटकटी होते, मानसिक तणाव होतो आणि इतकी जास्त हॅरेसमेंट होते. तर काही लोक असे असतात की त्यांनी काहीच घालायला नको, त्यांनी फक्त देवाचं नामच सुमिरन करायला पाहिजे, ओके. सगळं चांगलं होतं. ते पण पत्रिकेमध्ये माहिती पडत असेल तुम्हाला ना? अच्छा, नामसुमिरणची प्रक्रिया जी आहे, हां. तर आपले इष्टचं नामसुमिरण केलं ते तर महत्त्वाचं आहेच. पण कुंडलीमध्ये एक इष्टदेव दिलेले असतात की अच्छा. या देवाची उपासना लवकर लाभेल. ओके. हां, आता सगळ्यांना असं वाटतं खूप प्रकारची देवी देवता आहे. प्रकार येते, हां. देव तर एकच आहे. बरोबर. या पृथ्वी तळावर जो कोणी व्यक्ती जन्माला आला आहे तो स्त्री स्वरूप आहे. प्रत्येकाला स्तन दिलेले आहे, तो स्त्री स्वरूप आहे. आणि पुरुष एकच परमात्मा आहे. मग तो मनुष्य घ्या, प्राणी घ्या, बोक्या घ्या, आपण म्हणतो ना मांजर, बोक्या, त्याला पण स्तन असतात. फक्त एक अश्व असतो, घोडा, त्याला स्तन नाही आहे. आणि एक अर्जुन होऊन गेले महाभारताच्या युद्धामध्ये, त्यांना नव्हते. परमात्मा एकच आहे. त्या परमपिता परमात्माची उपासना, नामसुमिरण, कोणी श्री स्वामी समर्थ म्हणो, कोणी राधाराणीचं नामसुमिरण करो, कोणी बाके बिहारीचं सुमिरण करो, बस वंदन से प्रभु बंधन में आएगे और आपके सारे कष्ट मिटाएगे. खूप प्रकारचे ना आजार निर्माण झालेले आहेत. त्याच्यात काय असतं, सूर्य बिघडला तर कुंडलीमध्ये काय असतो, मान सन्मान भेटत नाही, इज्जत भेटत नाही, पद प्रतिष्ठा भेटत नाही, हाडांचे विकार निर्माण होतात. चंद्र बिघडला, मनस्थिती बिघडते, मानसिकता बिघडते, नेगेटिव्ह थिंकिंग येते, छोट्या छोट्या गोष्टींनी डिस्टर्ब होणे, चिडचिडापण येणे आणि झोप कमी लागणे,
झोपेत बिचकून उठणे आणि कोणताही व्यक्ती दुश्मन दिसतो. हम्म. मंगळ बिघडला तर जमीन घेता येत नाही, प्रॉपर्टी होत नाही, कोणतंही काम होत नाही. मंगळ बिघडला लग्नामध्ये अडचण येते, वैवाहिक जीवन डिस्टर्ब होतो, बायकोशी सतत वाद होतात, लग्न खूप विलंबाने होतो. गुरु बिघडला तर गुरु जो आहे तो कमांडिंग पॉवर देत नाही. जिथं तुम्ही जॉबला असतात, तुम्ही किती मोठ्या पोस्टवर आहात, तुम्हाला एकदम छपरीच्या गिनतीत काढतात. हम्म. त्या पदाची गरिमा तुम्हाला राखता येत नाही आहे. तुम्हाला कोणी बिचकतच नाही. एखादा टीचर क्लासरूममध्ये येतो तर पिन ड्रॉप सायलेन्स होतो. तुम्ही कितीही बोमा मारल्या तर सायलेन्स होत नाही आहे. गुरु बिघडला आहे तुमचा. तर बुध बिघडला तर तुम्ही कितीही चांगलं बोलायला गेले, कोणी ऐकायच्या मनस्थितीतच नसतो. स्किनची एलर्जी, ॲसिडिटी, पित्त, पोटाचे विकार निर्माण होतात. शुक्र बिघडला तर एकदम गलिच्छ असतो माणूस. ते नाकाचे केस कुठं जात आहे, ते कानाचे केस कुठं जात आहे, स्वच्छता नसते त्याला. खायला काही देऊन टाका, गलिच्छ खाईल, म्हणजे खाण्यामध्ये पण काही त्याचा रस नसतो. शनी बिघडला, नैराश्यता खूप येते. ज्यांच्या कुंडलीत राहू बिघडलेला असतो हे लोक नौटंकीबाज असतात. यांना तमाशे घालणं खूप आवडतं. ओके. माझं असं झालं, माझं तसं, तुफान. तर हे खूप सुसाईडवाले लोक असतात बघा, ते ड्रामा करायला जातात सुसाईडचा, हम्म. पण ॲक्च्युअलमध्ये ती घटना घडून जाते. त्यांना अभ्यास नसतो. हा हा. पृथ्वीला ग्रॅव्हिटी असते आणि जेव्हा तुम्ही फाशी घेण्याचं नाटक करताय लोकांना डिस्टर्ब करण्यासाठी, कोणी हात कापून घेतो, कोणी काय कापून घेतो, कोणी फाशी घेण्याचं नाटक करतोय, तर त्याच्यात काय घडतं, विदिन 40 सेकंड्स हम्म. हा भाग दाबल्या गेला तर विदिन 40 सेकंड्स, आणि मागून मान तुटली तर 2 सेकंड, आवाज पण येत नाही. किती सेकंड? 2 सेकंड. तर ती आत्महत्या होऊन जाते. तो करायला जातो फक्त नाटक आणि तो स्फोट वेगळा होऊन जातो. तर असं काहीतरी नाटक, नौटंकीबाज जी कुंडली असते ती राहू बिघडलेली कुंडली असते. अच्छा. गोमेद घालावा लागतो त्यांना लेवलमध्ये आणावा लागतो. त्यांना अशा प्रकारचे अतरंगी ड्रामे जे असतात, जे करत असतात ते बंद करण्यासाठी आम्हाला काहीतरी खडे घालावे लागतात. खूप लोक या गोष्टीने डिस्टर्ब आहे. ड्रामेबाज व्यक्ती असतात. ड्रामेबाज माणूसही असू शकतो, स्त्री पण असू शकते, असं नाही मी एकालाच सांगतो. लेडीज पण असतात, खूप तमाशा घालतात, माणसं पण असतात. तर ज्यांच्या कुंडलीत हा अतरंगी ड्रामेबाजी असते ना, तर त्यांना आपल्याला थांबवण्यासाठी या गोष्टी ते गोमे दमकं ढमकं काहीतरी घालून कुंडली अनुसार. केतू बिघडला तर पाय एक ठिकाणी थांबत नाही. केतू बिघडला तर एक ठिकाणी बसू शकत नाही माणूस, फिरस्तीच असते. अच्छा. तर असे हे 9 ग्रह असतात. जे जे बिघडले आपल्याला समजतंय तर त्या प्रकारे आपण त्याचे उपाय करू शकतात, रत्न घालू शकतात. तर आपल्या कुंडलीत कोणता रत्न कोणता घालायचा आहे ते सल्ला घ्यायचं. मी पंडित दुर्गादत्त मनोहर शर्मा, सिद्धेश्वर गणपती मंदिर, धुळे. काही अडचण असली तुम्ही मला हक्काने फोन लावू शकतात. माझा नंबर आहे 9922198585. तुमच्या इथं काही संकट असेल, देवाची इच्छा असेल की माझ्या हाताने कल्याण हो, भगवंताने मला नियुक्त केलं असेल तर मी पोचेल. नक्की. खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून, आणि मी नक्की तुमचा जो नंबर आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो. कुणाला काही प्रॉब्लेम्स असेल नक्की ते तुम्हाला कॉल करतील. तर थँक्यू सो मच. खूप बरं वाटलं. तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.